जानकी जीवन स्मरण जय जय राम. आपण कालपासून उद्धव गीता पाहतोय. त्यातले काही उद्धव गीता मी म्हटलं तसं की उद्धव गीता खूप मोठी आहे, पण त्याच्यातले जे आपल्याला भावतं किंवा ज्याच्यातून आपल्याला काही शिकता येतं अशा पद्धतीचे संवाद जे भगवंताचे आणि उद्धवाचे त्याविषयी आपण थोडं काल बोलत होतो. काल आपण पाहिलं की भगवंतानी श्रद्धा आणि योग्य आचरण कसं असावं ह्याविषयीचा एक बोध उद्धवाला केला. नंतर भगवंतानी उद्धवाला सांगितलं की मी म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला की मी साक्षीभावानं कशा पद्धतीनं असतो. मला जर कुणी हाक मारली किंवा मी आहे या भावनेनं जर जो जीवनामध्ये कर्म करतो त्याच्यासाठी मी नेहमीच असतो. पण जो मी नाही आहे असं म्हणून जो वागतो तो स्वतःला दुःखामध्ये पाडतो. हा फार मोठा भगवंतांनी संदेश दिला. आपण भगवंत आहे म्हणतो आणि नाही आहे असं वागतो. प्रत्येक ठिकाणी तो आहे, तो पाहतोय, तो माझ्या सगळ्या कृतीकडं साक्षी. फक्त तो आपल्याला अडवत नाही हे करण्यापासून. तो असं नाही म्हणत हे असं करू नको तुला धोका आहे असं नाही सांगत, पण तो सतत सांगतो की तू करत असताना सारासार विचार विवेकबुद्धीचा वापर कर. त्याच्यासाठी भगवंताने हंसगीता सांगितलेली आहे. 11व्या स्कंधामध्ये भगवंतांनी हंसगीता सांगितलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवाचा तो जो विरह आहे त्या विरहाविषयी सांगताना भगवंताला सांगितलं की माझ्या जीवनामध्ये उद्धवा मी सर्व जगतावर प्रेम केलं, पण मला स्वतःला प्रेम दुसऱ्याचं कमी मिळालं. अर्जुनाचा सरळपणा हे सांगितला, पण भगवंताच्या त्या माणसाचं 125 वर्षाचं आयुष्य आणि त्या 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवंताने एकही कृत्य असं केलं नाही की जे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं आहे किंवा स्वहित साधण्यासाठी केलेलं आहे. त्यांनी नेहमी परहिताचा विचार केला. आपण त्याला आता भगवंत म्हणतो. त्यात कृष्णाचा जेव्हा मनुष्य म्हणून जन्म झाला तेव्हा त्याला सर्वसाधारणच मनुष्य मानत होता. अर्जुन असो किंवा युधिष्ठिर असो किंवा दुर्योधन असो. पण जी अचाट कृत्य भगवंतांनी केली त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा स्वहित कधीच बघितलं नाही. त्यांनी नेहमी परहिताचा विचार केला. पण जिथं जिथं त्यांनी परहिताचा विचार केला तिथं तिथं त्याला त्या पद्धतीनं सोसावं पण खूप लागलं. त्याच्यावर निरातिशय प्रेम करणारा एकच व्यक्ती होता, तो म्हणजे सुदामा. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की सांदीपनी ऋषींच्या आश्रमातून काही लाकडं आणण्यासाठी रात्रीच्या वेळेला पाऊस असतो आणि सुदामा आणि कृष्ण जातात. तो सुदामा चणे खातो वगैरे. पण ती मुख्य गोष्ट अशी आहे सांगितलेली आहे की जेव्हा त्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमातून जे चणे घेऊन जातात ते चणे चोरून आणलेले असतात कुणीतरी तिथे, आणि ते चोरून आणलेले चणे ठेवलेले असतात आणि ते चणे सुदामा घेऊन जातो. त्यावेळेला त्या सांदीपनीची पत्नी असं म्हणते की हे चोरलेले चणे जो खाईल तो दरिद्री होईल, म्हणजे तो जगतामध्ये सगळ्यात दरिद्री मनुष्य होईल. आणि जेव्हा भगवंत आणि सुदामा जात असताना तिथं जातात, ते अडकतात, ते एका झाडावर चढतात, तिथं बसलेले असतात आणि सुदामाचे दात वाजत असतात. तेव्हा भगवंत विचारतो की सुदामा अरे भूक लागली आहे, काय आहे का? तर त्यावेळेला तो म्हणतो की नाही, हात चणे खात असतो सुदामा. तो
सुदामा म्हणतो की काही नाही, माझे थंडीने दात वाजतात ते. तर जेव्हा हे सगळं झाल्यानंतर सुदामाचं दारिद्र्य जेव्हा येतं, सुदामा दारिद्र्य होतो आणि काही वर्षानंतर पोरबंदरहून जेव्हा तो द्वारकेमध्ये येतो आणि भगवान श्रीकृष्णाला भेटतो, ती भेटही माहिती आहे आपल्याला, ऐकलेली आहे आपण सगळ्यांनी, कशा पद्धतीनं भगवंतानी त्याचं स्वागत केलं, त्याच्या पायातला काटा आपल्या दातांनी कसा काढला, त्याला स्वतःच्या मंचकावर कसं बसवलं, त्याला स्वतः पाय कसे दाबले, हे सगळं जेव्हा रुक्मिणी पाहते तेव्हा ती म्हणते की हे एवढं काय आहे, तुम्ही त्याची एवढी सेवा करता. आणि भगवंतानी त्याच्या कपाळावरचं क्षयश्री हे त्याचं प्रारब्धपासून यक्षश्री असं ते प्रारब्ध तयार करतो. म्हणजे त्यामुळं भरपूर त्याच्याकडे संपत्ती जायला लागते. आणि रुक्मिणीला जेव्हा कळतं तेव्हा रुक्मिणी थांबवते आणि म्हणते की एखाद्याला द्यावं पण इतकं. तर तो काय म्हणतो, सुदामाचे माझ्यावर एवढे उपकार आहेत किंवा या जगावर फार मोठे उपकार आहेत. काय आहेत उपकार? चोरलेले जे चणे खाल्ले तर तो व्यक्ती दरिद्री होईल असा जो शाप आहे तो सुदामानं मला भोगायला लावू नये म्हणून स्वतः घेतलेला आहे. जर ते चणे मी खाल्ले असतं तर या जगताचं काय झालं असतं याचा विचार कर. जगत हे ऐश्वर्यवान झालं असतं का, ही कथा म्हणून घेऊ आपण. पण प्रश्न काय की जो दुसऱ्याच्या हिताचा विचार, म्हणजे सुदामानं स्वतःचं दारिद्र्य भोगलं आहे कारण भगवंताला त्या दारिद्र्याचं पुसटशीसुद्धा स्पर्श व्हायला नको, त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हायला नको आणि तो सार्वभौम व्हावा, ह्याच्यासाठी सुदामानं हा केलेला त्याग आहे. आणि प्रेमाचं मूळ ते आहे की त्यागाशिवाय प्रेम निर्माण होऊ शकत नाही. आणि हा त्याग करणारा सुदामा त्यातल्या त्यात एकटाच होता. नाहीतर भगवंताला सतत उपेक्षा सहन करावी लागलेली आहे आयुष्यात. त्याचं जर चरित्र पाहिलं तर लक्षात येतं की स्वतःचा त्याचा त्याग जो आहे आणि रामाचा जर त्याग बघितला, या दोन्हीची जर तुलना केली आपण, भगवंतानी जे सोडलं त्याच्याकडे कधी पाहिलं नाही. त्यांनी गोपींचा निरोप घेतला, त्यानंतर त्या 100 वर्षानं पर्वकाळाच्या वेळेला कुरुक्षेत्रावर भेट झालेली आहे गोपींची, त्यावेळेला त्या अतिशय वृद्ध झालेल्या आहेत. किंवा भगवंतानी गोकुळ सोडलं, मथुरा सोडलं, सगळं सोडलं, जिथं जिथं म्हणून जे जे काही केलं, राजसूय यज्ञामध्ये खरकटी काढली, म्हणजे अत्यंत हलकं कामसुद्धा त्यांनी केलं. पण परमात्म्यानं तो कृष्णाचं त्या वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा त्यानं एखाद्या गोष्टीचा त्याग केला त्यानंतर त्या गोष्टीकडं त्यानं कधी पाहिलं नाही आहे. आणि रामाचा त्यागाचा जर विचार केला, रामानं अयोध्येमधून निरोप घेऊन जेव्हा राम वनवासामध्ये जातात तेव्हा रामाला वनवासामध्ये अयोध्येची आठवण येते आहे. राम माझा भरत काय करत असेल, त्याला भरताची आठवण आहे, त्याला कौशल्याची, कैकईची, सगळ्यांची आठवण आहे रामाला. कृष्णानं ज्या पद्धतीनं त्याचा त्याग केला त्याच्यानंतर त्याविषयी भगवंतानं कधीही कुठल्या गोष्टीची आठवण काढलेली दिसत नाही. किंवा त्यांना असं नाही म्हटलं एकदा गोकुळात जाऊन यायला पाहिजे किंवा एकदा वासुदेव देवकीला भेटलं पाहिजे. त्यांचाही सहवास त्याला अतिशय कमी मिळालेला आहे. म्हणून कृष्णाचं महात्म्य असं आहे की कृष्ण हे निस्संग ब्रह्म आहे. कृष्णानं जे सोडलं, ज्याचा त्याग केला, ते परत नाही घेतलं. रामाला सगळ्या गोष्टीची आठवण आहे आणि तो परत अयोध्येत आलेला आहे. पण कृष्णाचं तसं झालेलं नाही. म्हणजे बघा, आपण बनवलेलं, आपण निर्माण केलेली वस्तू, नगरी, त्याला काही म्हणा, ती स्वतःच्या हातानंच त्याचा परत बुडवायची. म्हणजे जसं एखादी झोपडी बांधावी, जसे ते कामगार असतात ना बिल्डिंगमध्ये घरं बांधणारे, ते तेवढ्यापुरती ती झोपडी बांधतात बघा तिथे, आणि ते काम करत असतात, वॉचमन असतात. ते पूर्ण बंगला तयार झाला की ते झोपडी मोडतात आणि निघून जातात पुढे.
ते घर त्यांचं तिथं निघून जातं. तर ते जसं त्या पद्धतीनं त्या पाठीमागं वळून न बघता ते जातात, तसं भगवंताने सुद्धा द्वारका ज्या क्षणी बुडणार आहे कळल्यानंतर भगवंताने तिथून द्वारकेचा निरोप घेऊन ते प्रभास क्षेत्रावर आले. म्हणून त्यांनी उद्धवाला सांगितलं की उद्धवा, आसक्तीतून तुला दुःखच निर्माण होईल, आसक्तीतून दुसरं काही होणार नाही आणि तुझं मन कधीही शांत होणार नाही. शांत मनासाठीच सत्संग असतो, शांत मनासाठी साधना आहे, शांत मनासाठीच उपासना आहे. आणि त्यानंतरच तुझ्या मनाची जी काही सुखदुःखात्मक तुझं जे मन आहे, जे बाह्य विषयावर गुंतलेलं आहे किंवा जे मन सतत बाहेरचा दृश्यातला विचार करतं, त्या मनाला आपल्या कह्यात ठेवण्यासाठीच तुझी उपासना किंवा तुझी साधना किंवा तुझा प्रेमपूर्वक माझं तू स्मरण जर केलास तर तू ह्याच्यात दुःखातून पुढं जाऊ शकशील, दुःखातून पार होऊ शकशील. काल आपण थोडक्यात थोडंफार इथपर्यंत कालपर्यंत पाहिलं. तेव्हा पुढे एक प्रश्न असा विचारला उद्धवानं की हे माधवा, या जगात मी एकटा का आहे, असा प्रश्न विचारला. तेव्हा कृष्ण म्हणतो की उद्धवा, तुझ्या दुःखाचं आणि एकटेपणाचं एकमात्र कारण असं आहे की तुझा आपल्या मनाशी असलेला जो संबंध आहे, ज्या पद्धतीनं तुझा मनाशी संबंध आहे, तू या मनानं स्वतःला देह समजलेला आहेस, म्हणजे मनालाच स्वतःचा देह समजलेला आहेस. आणि मन हे बाह्य वस्तूच्या ममत्वामुळे सुखदुःखाचा अनुभव करतं. पण सुखदुःख बाहेर नसून ती मनाची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आणि ती प्रतिक्रिया का होते की कारण आपण भौतिक शरीराची आसक्ती धरलेली असल्यामुळं, आपल्या देहावर जास्त सहवास असल्यामुळं, आपल्या देहावर प्रेम असल्यामुळं आपल्याला जे काही दुःख किंवा जे काही जाणवतं किंवा जे एखादा आपल्याला रोग झाला किंवा आजार झाला तरी त्या आजाराचं आपण औषध देऊ शकतो, पण त्याचं दुःख घेऊ शकत नाही. आजारी मनुष्याचं दुःख घेऊ शकत नाही. ते आजारपण त्याला स्वतःलाच सोसावं लागतं. का? कारण त्या आजारपणात किंवा त्या रोगामध्ये त्याला एकटेपणाची जाणीव निर्माण होते. मी एकटा आहे. आपण जेव्हा ICUमध्ये जातात तेव्हा तिथं कोण येतं आपल्याबरोबर? कोणी येत नाही. फक्त असेल थोडंफार तर आपलं भगवंताचं स्मरण आपल्याबरोबर येतं. बाकी सगळे बाहेरच थांबतात, आत तर कुणालाच घेत नाही. म्हणजे एकटेपणाचं दुःख आहे. आणि जर तुला या संसारातून आसक्तीतून निघायचं असेल तर वैराग्य आणि विवेकाचा उपयोग कर. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला त्या हंसगीता सांगितली भगवंतांनी. विवेक कसा असला पाहिजे, जसं राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो तसं मनुष्यानं सार आणि असार, आत्मा आणि अनात्म विचार हे वेगवेगळे केले पाहिजे. ही ज्ञानाची भूमिका आहे. आणि मग त्या आसक्तीतनं सुटायला तू काय केलं पाहिजेस हे असं जेव्हा उद्धवाला भगवंत सांगतो तेव्हा उद्धवाला सांगतात की हे ज्ञान सर्व ठिकाणी पसरलेलं आहे, ह्या सगळ्या विश्वामध्ये ज्ञान पसरलेलं आहे. तू जगाला पाहताना गुरुच्या दृष्टीनं पाहायला शिक. तू गुरुच्या दृष्टीनं जर पाहायला शिकलास तर हे सगळं ज्ञान तुला निसर्गच देत राहील. आणि त्याच्यासाठी ते यदु अवधूत संवाद सांगितला. अवधूतांचे 24 गुरु सांगितले. हे 24 गुरु सगळे काय आपल्याला सांगता येत नाहीत, आपल्याला माहिती आहेत ते सांगायला पाहिजे थोडंफार. तर ते गुरु जे आहेत अवधूतांचे गुरु, हे म्हणजे पहिला गुरु जो आहे तो पृथ्वी आहे. पृथ्वी ही क्षमाशील आहे. तसं जीवनामध्ये मनुष्यानं क्षमाशील असलं पाहिजे. किंवा वायू आहे. वायू काय करतो? निस्संग आहे. तो वाहतो, पण तो घाणीवरनं व्हायला काय किंवा सुगंधावरून व्हायला काय, तो त्याच्याशी तादात्म्य होत नाही. तसं आपल्या जीवनात सुख आलं किंवा दुःख आलं
आपण किंवा आपलं ममत्वामुळं आपण गुंतत जातो, तसं न गुंतता वायूसारखं मनुष्यानं निसंग असावं. आपलं कार्य झालं की आपण पुढं जात राहावं, हे वायू शिकवतो. समुद्र एक सांगितला, समुद्राची विशालता. मनुष्यानं जीवनामध्ये तसं विशाल बनलं पाहिजे. विशाल. सूर्याचं सांगितलं की तो अत्यंत निष्काम कर्मयोग करतो, की तो कुणाकडं काही पाहत नाही किंवा कुणाकडं काही मागत नाही. तो स्वतःची ड्युटी झाली की तो स्वतः सकाळी बरोबर त्या वेळेला येतो आणि त्यावेळेला तो संध्याकाळच्या वेळेला अस्त पावतो. त्याचं जे कर्तव्य आहे. आणि चंद्राची शीतलता. आणि सूर्य काय करतो तर सतत कार्यरत राहतो. तसं मनुष्यानं जीवनामध्ये सतत काही ना काहीतरी कार्यरत राहिलं पाहिजे. स्टॅग्नंट मनुष्य जास्त नाही. कोरोनाच्या काळात आपण बघितलं की 1 महिना 2 महिने घरात राहिल्यानंतर काय स्थिती होते. माझ्याकडे एक ते बाईंचा फोन आला होता, ते चिंतन ऐकायच्या. त्या म्हणाल्या करोनामुळं मला काय ते डिप्रेशन आलं आहे. कशाचं तर कुठं त्या रोज संध्याकाळी जायच्या अंबाबाईला वगैरे, पण आता जाता येत नाही, त्यामुळं त्यांना आजारी व्हायला लागल्या. त्या आता प्रश्न असा आहे की बाहेर तर सोडत नव्हते. मी त्यांना असं सांगितलं तुम्ही आवरा आणि गच्चीत जाऊन या. गच्चीतल्या गच्चीत जाऊन या म्हणजे तुम्हाला थोडंसं असं समजा की आपण देवळापाशी गेलो की माधवा रोडला गेलेलो आहे असं समजा आणि जाऊन या. म्हणजे माणसाच्या मनावर एवढा परिणाम. म्हणून मनुष्यानं सतत कार्यरत राहिलं पाहिजे, हे सूर्य शिकवतो. असे 24 गुरु आहेत. मधुमक्खी सांगितलेले जी मध गोळा करते. संग्रह मनुष्याला दुःखाला कारणीभूत होतो. जीवनामध्ये आपण संग्रह जो करतो, जसं मधमाशी मध गोळा करते, त्याचा संग्रह करते, पण त्या संग्रहाचा उपयोग मधमाशीला कधी होत नाही. जो मध घेऊन जाणार आहे त्यालाच मधाचा उपयोग होतो. तिनं कष्टानं जमवलेला मध कोणीतरी घेऊन जातं. तसं आपण केलेला संग्रह पुढच्या मुलांसाठी पिढीसाठी ठेवलेलं हे आपल्याला उपयोगी पडत नाही. ते घेऊन जातात आणि त्याच्यासाठी इतकं ऊर बडवायचं काही कारण नाही. आपण काय ठेवतोय ते विचार केला पाहिजे. आपण विचार ठेवले पाहिजेत, आपण संस्कार ठेवले पाहिजेत. आपण संपत्ती ठेवली तर ती तशा पद्धतीनंच त्याचा नाश होतो. म्हणून संग्रह नेहमी दुःखाला कारणीभूत होतो असं अवधूतांनी सांगितलं. तर हे यदु अवधूत जो संवाद भगवंतांनी त्याला सांगितला आहे, म्हणजे जो यदूचा आणि अवधूतांची जी भेट झालेली आहे गिरनार पर्वतावर, त्याविषयीचं पण त्यांनी सांगितलं. आणि पुढं एक प्रश्न असा उद्धवाला विचारला उद्धवानं की आत्म्याचा आणि शरीराचा संबंध काय. तेव्हा भगवंत म्हणतात की उद्धवा, आत्तापर्यंत मी जे तुला सांगितलं ते सगळं काही संसार समजण्यासाठी होतं. पण सर्वात मोठं ज्ञान कुठलं आहे तर स्वतःला समजणं. संसाराची व्याप्ती काय, संसाराची एकंदरीत कशा पद्धतीचा संसार असतो, त्या संसारामध्ये किती अनेक प्रकारच्या गोष्टी करतात, ह्याविषयीचं मी तुला सगळं सांगितलं. आता तू स्वतःला जर समजून घेतलंस, संसार तुला जर समजला आहे, पण आता तू स्वतःला समजून घे. आणि स्वतःला समजण्यासारखं मोठं ज्ञान कुठलंही नाही आहे. स्वतःला समजणं म्हणजे मला समजण्यासारखं आहे. मी खरा कोण आहे, हू एम आय, मी कोण आहे, हाच ज्याला प्रश्न पडतात तो प्रश्न भगवंताने इथं सांगितला की आत्म्याचा आणि शरीराचा संबंध. तर भगवंत म्हणतो आत्मा चैतन्य हे चिरंतन आहे, पण शरीर जर उपाधी आहे त्याची. आत्म्याचं किंवा चैतन्य कमीही होत नाही, जास्तही होत नाही. ते निरवयव आहे, ते कुठं जात येत नाही आहे, ते वाढत नाही, कमी होत नाही, ते कशानं जळत नाही, कशानं नष्टही होत नाही. ते चैतन्य जसं आहे तसं आहे. उपाधी कशाची आहे तर शरीराची उपाधी आहे. आणि शरीरालाच मी समजल्यामुळं मी शरीरच सर्व मानतो, म्हणजे देह मानतो, म्हणून माझी देहबुद्धी वाढत जाते. आपण ही सगळी जी उपासना साधना करतो ती देहबुद्धी कमी व्हावी म्हणून करायची.
जशी जशी देहबुद्धी कमी होईल तसतसं आपल्या गुरुवर किंवा नामावर किंवा आत्म्यावर किंवा प्रेमात हे प्रेम वाढत जातं. बाबांनी, मी सकाळीच ते ह्याला सांगितलं की बाबांनी अध्यात्मदर्शनमध्ये एक वाक्य फार सुंदर लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, गुरु, आत्मा, नाम, प्रेम, ज्ञान ही एकाच वस्तूची नावं आहेत असं सांगितलं. म्हणजे आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा मी माझ्या आत्म्याचं स्मरण करतोय. जे नाव मी घेतोय तोच मी आहे आणि तीच माझी खरी ओळख आहे. हे शरीर म्हणजे माझी खरी ओळख नाही, कारण जे जाणार आहे, जे परिवर्तनशील आहे, ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट नष्ट होत नाही, ती परिवर्तनशील होते. शरीरसुद्धा जातं म्हणजे काय होतं, त्याची माती होते, राख होते, ती राख टाकली जाते, परत त्याच्यातून काहीतरी होतं, म्हणजे परिवर्तनशील आहे. आणि या जगामध्ये क्रिएशन कुठलंच नाही आहे. आपण आपल्या ह्यानं काही इनोव्हेशन करू शकत नाही, कारण ह्या पंचमहाभूतातूनच आपल्याला ते घेऊन काहीतरी करावं लागतं. म्हणजे स्वतः आपण क्रिएटर नाही आहे. क्रिएटर एकच आहे, तो परब्रह्म परमात्मा, तो एकमेव क्रिएटर आहे. आपण काही करत नाही, आपण रूपांतरित करत असतो. कुठलीही वस्तू हे बनवून हे इकडनं घेतलं, हे इकडनं घेतलं आणि त्याच्यातून एखादी एक वस्तू तयार केली आपण. म्हणजे आपण निसर्गाचंच घेतो आणि एखादी वस्तू तयार करतो. निसर्गाच्या बाहेर आपण काहीही घेऊ शकत नाही. ज्यानं पंचमहाभूतं बनवली त्याच्याकडनंच आपण ते सगळं काही घेतो. म्हणून की त्याच्यासाठी म्हणाले, तू जर अपरिवर्तनशील आहेस, आत्मा हा अपरिवर्तनशील आहे आणि ह्याची तुला जर जाणीव व्हायची असेल, तू स्वतः चैतन्य आहेस, हे ज्ञान जर तुला प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुला निरंतर अभ्यास आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आता इथं आपण थांबू. नेमकं निरंतर अभ्यास आणि आत्मचिंतन काय करायचं आहे आपल्याला? अभ्यास म्हणजे नेमका कशाचा करायचा आहे? का गीता ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे अभ्यास करायचा आहे? अभ्यास कशाचा करायचा आहे आणि चिंतन कशाचं करायचं आहे? मला एका सत्पुरुषांनी सांगितलं होतं, तुम्ही नाम घेता ते खूप छान आहे, पण नामाबरोबर ब्रह्मचिंतन करत जावा. म्हणजे मी जेव्हा बाहेर जातो किंवा मी बाहेरचं पाहतो, त्या प्रत्येकामध्ये ते काहीतरी तत्व आहे. त्या तत्व शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यातलं ते तत्व शोधा. ते तत्व जर शोधायचा तुम्ही अभ्यास सुरू केला तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या विश्वामधले, या पृथ्वीतलावरचे दगडसुद्धा एक प्रकारची योनीच आहे. दगडसुद्धा पूर्वजन्मानंच जन्माला आलेले असतात. दगडसुद्धा ते तशाच पद्धतीने येतात, कारण ते सुद्धा एक पूर्वजन्मातल्याच योनी असतात. आणि त्याचा अभ्यास करायचा म्हणजे काय, तर अभ्यास हाच करायचा आहे की मी हे जे काही करतो आहे त्याच्यातलं माझ्यातून काय आता कमी झालेलं आहे आणि आतनं काय वाढलेलं आहे. हा सतत सावधपणानं मनावर लक्ष ठेवून जो अभ्यास करतो, जो मनावर लक्ष ठेवून जो अभ्यास करतो, त्यालाच येणाऱ्या प्रसंगामध्ये कशा पद्धतीनं आपण त्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे कुणालाही न विचारता तो स्वतः प्राप्त करू शकतो. लक्ष्मणाचं जेव्हा सांगताना, लक्ष्मणाची डोंगरे महाराजांनी अशी व्याख्या केलेली आहे की लक्ष्मण जेव्हा रामाची सेवा करत असताना त्याला लक्षात येतं की चित्रकूटावर भरत आणि बरंचसं सैन्य येत आहे आणि तो रामाला सावध करायला जातो की रामा, भरत सैन्य घेऊन येतोय बरं. पण रामाला खात्री असते माझा भरत कसा आहे हे रामाला माहिती असतं. पण राम त्यावेळेला लक्ष्मणाला म्हणतो, लक्ष्मणा, तुझी सावधानता पाहिली की मला तुझं कौतुक वाटतं, कारण तुझं लक्ष सतत मनावर आहे म्हणून तू लक्ष्मण आहेस.
ज्याचं लक्ष सतत आपल्या मनावर असतं तो लक्ष्मण आहे. तशी जीवनामध्ये आपल्या घडणाऱ्या प्रत्येक कृतीच्या मागं आपल्याविषयी घडणाऱ्या किंवा आपल्या समोर घडणाऱ्या त्याविषयी जर आपण सावधान असेल, आपण जर त्याचा अभ्यास करत असू तर तो निरंतर अभ्यास, त्यालाच त्यांनी ह्यांसगीतेमध्ये तो आत्मानात्मविवेक म्हटलेला आहे. म्हणजे नामस्मरणाबरोबर नाम घेत असताना आपण हेही पाहिलं पाहिजे की मी का रागवलो, आज माझ्या डोळ्यातून का पाप घडलं. कारण 90% पाप डोळ्यांनी घडतं. 90% पाप डोळ्यांनी घडतं. म्हणून माझ्या डोळ्यांनी काय पाहावं, काय पाहू नये. ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायात असं सांगितलं की साधकानं 8 फुटाच्या पुढं पाहू नये असं सांगितलं ना. म्हणजे की त्या सांगण्यामागचा माऊलींचा उद्देश काय असेल, जोपर्यंत आपण म्हणजे एक कण जरी असला आपल्या वासनेचा, एक कण, अगदी एक कण, म्हणजे मला जर हे झालं तर बरं होईल, अगदी असं जरी एक कणाची जरी वासना असेल तरीसुद्धा आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत नाही. त्याला पूर्णतः स्वच्छ लागतं. त्याला एवढंसं सुद्धा वासनेचा कण चालत नाही. म्हणजे सुई दोरा जाताना त्या दोऱ्याचं जर सूत बाहेर असेल थोडंसं तर ते सुईत जात नाही बघा, हो ना. सुईत दोरा जात नाही, कारण जरासं जरी सूत बाहेर असेल मग ते तोडावं लागतं थोडंसं आणि ते परत घालावं लागतं. तसं की वासनेचा एक कण जरी असेल शिल्लक तरीसुद्धा तो भगवंताच्या दारातून प्रवेश करू शकत नाही. आणि सगळा जो अभ्यास सांगितलेला आहे तो प्राप्त व्हावा म्हणून नाही आहे. कारण कुठल्याही साधनेनं भगवंताची प्राप्तीच होत नाही. मुळात नामस्मरण असो, ध्यान असो, योग असो, कसल्याही साधनानं भगवंताची प्राप्ती होत नाही. का? तो नित्यप्राप्त आहे. तो प्राप्त करायची म्हणजे त्याला काही मिळवायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या प्राप्तीच्या आड, म्हणजे एखादा समजा तलाव आहे आणि त्या तलावावर शेवाळ आहे, बरोबर आहे ना. मग ते शेवाळ आहे तर माझा चेहरा नाही दिसत मला आतला. मग ते शेवाळ बाजूला काढलं की पाणी दिसतं की नाही. म्हणजे पाणी तिथंच आहे, शेवाळ बाजूला काढलं की पाण्याचं दर्शन झालं. तसं भगवंत तिथंच आहे, आपल्या मनातलं, आपल्या चित्तातलं, आपल्या अंतःकरणातलं शेवाळ म्हणजे दोष बाजूला केले की तो आहे तिथंच आहे, तेच दर्शन आहे. म्हणजे तो उपनिषदामध्ये ते सांगतात ना गोष्ट, जीवशिव पक्षी. एक पक्षी आहे तो स्थित आहे, तो साक्षीभावानं पाहतो वर, आणि एक पक्षी फळं खाण्यामध्ये गुंतलेला आहे. आणि फळं खाता खाता त्याचं लक्ष सहज वर जातं, तेव्हा पाहतो अरे हाच मी आहे. त्या क्षणी तो एकरूप होतो. किंवा गंगेचा प्रवाह समुद्रामध्ये जात असताना समुद्राला मिळताना तो जो अंतिम क्षण आहे, म्हणजे ती इतक्या प्रभावानं, इतक्या उत्साहानं ती जात असते त्या समुद्राकडं. पण ते आपण शोधू शकत नाही की समुद्र कुठली आणि गंगा कुठली. ती त्या क्षणी मिळत जाते आणि ती मिळतच जाते. म्हणजे की त्याच्यात विलीन होणं, त्याच्यात एकरूप होण्यासाठी काय व्हायला हवं बघा. आता पाण्यावर तेल आपण तेल टाकलं तर ते पाण्यात विरघळेल का? नाही विरघळत, कारण ते जड आहे, त्याचं वेट आहे, तेलाला जडत्व आहे त्याच्याकडे, ते पाण्यात नाही विरघळत. म्हणजे पाण्यात जर मला विरघळायचं असेल किंवा पाण्यात जर विरघळायचं असेल तर मला पाण्याचे गुण आले पाहिजेत, बरोबर आहे ना. पाण्यातच पाणी मिसळतं ना. म्हणजे मला जर पाणी व्हायचं असेल तर मला पाण्याचे गुण आले पाहिजेत. मग मला भगवंत व्हायचं असेल, मला महाराजांचं व्हायचं असेल तर मला महाराजांनी त्यातले गुण आपल्यात आले पाहिजेत, तेव्हाच मी त्यांचा होऊ शकतो. म्हणून ब्रह्मानंद महाराज म्हणाले, महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलं.
बरोबर आहे ना. म्हणजे काय केलं तर महाराजांचे सद्गुण किंवा महाराजांचे जे गुण आहेत आणि ब्रह्मानंदांचे जे गुण आहेत ते एकच झाले. आणि ते एक होणं म्हणजे परमात्ममय होणं, विलीन होणं. आपण दोन समजतो ते, कारण आपली ती बुद्धी तशाच पद्धतीने बघते. पण ते दिसायला दोन असले तरी असायला एकच आहेत. आणि जोपर्यंत आपण अनेकातून एकात येणार नाही तोपर्यंत खरं दर्शन होणार नाही. अनेक जे काही अनेक पाहतो ते अनेक एकात पाहणं. म्हणजे भाऊसाहेब कसं मारुतीला गेलं की महाराज असं म्हणायचं. महाराज का म्हणता भाऊसाहेब, ही मारुतीची मूर्ती आहे. तेव्हा ते म्हणाले की महाराज ह्या रूपात दिसलं आत्ता मला, मी आता महाराजांना या मारुतीच्या रूपात पाहिलं. हे अनेकातून एकात जाणं आहे. एक आहे ना ते एकात अनेक पाहणं. मत्स्य कुर्म वराह शेष वामन परशु राम, पंढरीचा विठ्ठल गिरीवर विष्णू रामकृष्ण, सगळं तूच आहेस. तूच हनुमान, तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा, तूच सगळे आहेस. तू शक्ती आहेस, तू शिव आहेस. म्हणून तो असा आहे ना अर्धनारी नटे. परमात्मा शक्तिरूपही आहे, आनंदरूप आहे, सद्रूप आहे आणि चिद्रूप आहे. सगळं तोच आहे, तोच एक आहे. म्हणजे माझे गुरु जे आहेत ते सगळं काही आहेत. काय आहे की आपल्याला एक कळतं की महाराजच्या आपण बऱ्याच गोष्टी वाचतो. महाराज सांगायचे रामाला जाऊन या, अमुक ठिकाणी जाऊन या, इकडं जाऊन या. हे काय आहे, भक्तीचं एक अंग आहे. ते पूजा आहे, अर्चा आहे, उद्यापन आहे, यज्ञ आहे, सहस्त्र तुलसीदल आहे, सगळं आहे. हे काय, हे एक अंग आहे. का, भगवंतावरचं प्रेम वाढावं याच्यासाठी आहे. उत्सवाचा हेतू प्रेम वाढणं हा आहे. कुठल्याही उत्सवाचा हेतू, माझं जर प्रेम वाढलं असेल तर तो उत्सव सफल झालेला आहे. माझं जर प्रेम वाढलं नाही, इथून मी बसमध्ये बसल्यानंतर माझ्या परत त्याच सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, माझं प्रेमसुद्धा एवढंसुद्धा नाही वाढलं. आणि वाढलेलं कळणार कसं, सतत ते करावं असं वाटणं, त्याचं भान नसणं. म्हणजे मी एक अरे मला सतत करावं असं वाटतं. एक मुसलमान एक नमाजी असतो, साधू त्यांचा काय फकीर, तो एका मशिदीसमोर नमाज पढत असतो. आणि एक मुलगी धावत येते तिकडे आणि तो नमाज पडायला असं तो वागतो तेव्हा त्याच्या पाठीवरनं ते पाय देऊन ती पुढं पळत जाते. तर तो बघतो म्हणतो हिला काय डोकं, अरे मी नमाज पडतोय, माझ्या पाठीवर पाय देऊन गेली खुशाल. ती जाते आणि काही वेळाला परत येते. तिला थांबवतो, म्हणतो काय का तुला कळतंय की नाही, अगं मी नमाज पडतोय, 5 वेळेला मी नमाज पडतो रोज, आणि तू खुशाल पाठीवरनं पाय देऊन गेलीस, तुला एवढंसुद्धा कळत नाही, केवढं मोठं पाप आहे. तर ती म्हणते तुम्हाला नमाज पडताना अजून भान आहे कुणी पाठीवर पाय ठेवल्याचा, कारण मी माझ्या प्रियकराला भेटायला गेले होते, मला भान नाही, मला फक्त तो दिसत होता. हे प्रेम. जिथं देहाचं भान, दृश्याचं भान, त्याचं विस्मरण होतं, तिथं आत्मभान होतं, तिथं ते ज्ञान होतं. मग आपल्याला ते गुण जर यायचे असतील किंवा ते गुण यावेशी इच्छा असेल, ते गुण आलं म्हणजे महाराजांनी केलेलं प्रेम, महाराजांनी सर्वांच्यावर केवढं प्रेम केलं असेल. म्हणजे तेव्हा ते जेव्हा त्यांच्याकडे रामाचा नैवेद्य आणला जायचा, ते जेव्हा बसायचे तेव्हा त्यांना ते अर्धी भाकरी, चतकोर भाकरी पण त्यांना एवढी पण मिळायची नाही. ते कुणीतरी मागायचं, मुलं मागायची, बायका मागायचे, प्रसाद ते सगळ्यांना देऊन एवढंसंच काहीतरी खायचे. पण त्यांना असं वाटायचं बघा माझं पोट केवढं मोठं आहे. म्हणजे का, की दुसऱ्यांना देण्यामधला जो आनंद आहे, दुसऱ्याच्या तृप्तीमधला जो आनंद आहे, तो भगवंताला मिळतो. सर्वांना जो देतो त्याच्यात भगवंत तृप्त होतो.
आणि एका भगवंताला दिलं तरी ब्रह्मांड तृप्त होतं. आपण म्हणतो ना ते ब्रह्मांड ते तृप्त झाले म्हणतो ना ते. तर ते तृप्त होतं म्हणजे आपल्याला एक कळलं पाहिजे की माझं जे सर्वस्व आहे ते एकमेव तो आहे. भाऊसाहेबांचा पुतण्या होता ना, त्यांना घरी सत्यनारायण करायला म्हणजे सत्यनारायण करायचं होतं त्यांना मलाडच्या ह्याच्यात बंगल्यामध्ये. तेव्हा सत्यनारायण करायला भाऊसाहेब आले, बघितलं भाऊसाहेबांनी की सत्यनाही काय आहे म्हणाले. तर म्हणाले आज सत्यनारायण आहे. अरे प्रत्यक्ष नारायण आहे का? सत्यनारायणची काय आवश्यकता आहे तुम्हाला? इथं प्रत्यक्ष नारायण बसला आहे. महाराज म्हणजेच नारायण आहेत म्हणाले. परत सत्यनारायणची काय आवश्यकता? ही जी काही वृत्ती आहे ना, ही एकात्मिता आणि परमार्थाला ती एकात्मतेची आवश्यकता आहे. मी सगळीकडं बोर 50-50 फूट खोललं तर कुठंच पाणी नाही लागणार. 10-10 फूट खोललं तर नाही लागणार. एके ठिकाणीच करत गेलो तरच ते होणार. म्हणून तो अभ्यास आणि निरंतर अभ्यास आणि ते आत्मचिंतन उद्धवा केलं पाहिजे. असं भगवंताने सांगितलं की तू तुझा विचार कर. जगताचा विचार करत असताना तू जेव्हा स्वतःच्या अंतरंगात अंतर्मुख होशील तेव्हा तुला लक्षात येईल की आपण आत वळून बघितलेलंच नाही आपल्यात काय आहे. आपण सगळं बाहेरचं करतो. कधीतरी आत बघावं आपलं काय चाललं आहे. मनाच्या कल्पना कशा पद्धतीनं जातात. एक झालं की एक झालं की एक झालं की एक झालं. अशा किती इच्छा, अनंत इच्छा निर्माण होतात आणि इच्छेचा अंत झाल्याशिवाय तो शांतच होत नाही. म्हणजे त्या एक इच्छा पूर्ण दुसरी तिसरी इतकं मनाचं म्हणजे बघण्यात मजा येते. मन कशा पद्धतीनं ते माकड उड्या घेतं ना ते पाहण्यामध्ये मजा आहे. इकडं जातं तिकडं जातं तिकडं जातं तिकडं जातं. पण ते पाहण्यासाठी आपल्याला आत पाहायला पाहिजे. आपल्याला लक्षच नसतं. बघा आपल्याला मोबाईलसारखी निर्जीव वस्तू आपल्याला गुलाम करते. माळ विसरली तर माणूस घेत नाही, राहिली तरी चालेल. मोबाईल आधी घेतलाय का हा होतो विचार. कारण का की त्याच्याशिवाय माझं अडतं. तसं भगवंताच्या नामाशिवाय भगवंताशिवाय माझं अडतं का असा विचार आपण केला पाहिजे. नड वाटली पाहिजे त्याची. माझं काहीतरी अडतं त्याच्या वाचून. हे जर अडल्याचा आपल्याकडे विचार असेल तर मग आपल्याला लक्षात येईल की आपलं काही फारसं नडत नाही अजून. म्हणजे आपण अजून कुठेतरी कमी आहोत. बाबा म्हणायचे कुशीवर वळलं तरी नामात वळावं. आणि शेवटी म्हणाले देहाच्या प्रत्येक हालचालीत नाम पाहिजे. एकदा मला वाटतं विदुलालाच सांगितलेलं बाबाने. तिनं मला सांगितलं, म्हणजे मी बघितलं नाही बाबाने कधी. पण की ती बागेतली फुलं महाराजांच्या पूजेसाठी काढत असताना बाबाने एकदा तिला विचारलं की तुझं अनुसंधान टिकतं का? नामाचं अनुसंधान टिकतं का? जर ते टिकत नसेल तर फुलं काढणं बंद कर आणि नामच घे. म्हणजे इतकं आता आपण अशा स्थितीमध्ये यायला पाहिजे. आता फक्त नामाशिवाय दुसरं काय. पूजा करताना नाम घेत पूजा करा. पूजा का करायची? नाम घेता येतं म्हणून पूजा करायची. अशा भावनेनं पूजा करावी. 1 तास 1.5 तास आपल्याला पूजेला वेळ लागतो ना. मग तो वेळ आपण कशा पद्धतीनं काढायचा. अरे नाम 1.5 तास म्हणजे मला कोणी डिस्टर्ब नाही करणार. आता 1-1.5 तास मला काय असे ना पूजेच्या निमित्तानं नाम घ्यायला मिळतं. थोडं वैखरीमध्ये मोठ्यानं नाम घेतलं तर किती छान पूजा होईल. ते सगळ्याचंच सार आहे ना. आणि ते सार माझ्यात येण्यासाठी आणि त्याबद्दल माझ्या अंतःकरणात म्हणजे असं नाही अरे आज नामस्मरण करत पूजा केली आणि संध्याकाळी गेलो तर 500 रुपये पडले म्हणजे म्हणून ते काय स्तोत्रच आज म्हटले नाहीत म्हणून झालं. असे संशय न येणारे न येता करणं त्याला अभ्यास असं म्हणतात. आणि भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला ते सांगितलं की उद्धवा संसारिक लोकांनी अशा पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. कारण ज्ञान त्याच्याकडून झेपणार नाही. ज्ञान प्रत्येकाला येत नाही पण प्रत्येक ठिकाणी तो पाहता येतो.
प्रसंगाला व्यक्ती आली, एखाद्या व्यक्तीनं माझा अपमान केला, तर असं समजावं की म्हणाले महाराजांनी ते सांगितलं, म्हणजे असं समजावं म्हणाले की माझे गुरुच येऊन त्या रूपात माझी सहनशीलतेची परीक्षा घ्यावी. असं समजलं तर मग हळूहळू आपल्याला लक्षात येतं की नाही, आपण रागवणं बरं नव्हे. ह्या गोष्टी आपण सतत स्वतःला रिवाईव्ह केलं पाहिजे, म्हणजे तो अभ्यास होतो. पुढं म्हणाले की कर्माचं बंधन काय आहे आणि त्याच्यातून मुक्ती कशी मिळेल. आपल्याला सगळ्यांना एक साधारणतः प्रश्न, कर्माचं बंधन आहे आपल्यावर, कर्मबंधन. कर्मातून तर कोणी सुटू शकत नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. मग या कर्माच्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं, की का असं करायचं का कर्मच करायचं नाही, पण शक्यच नाही आहे ते. आणि भगवंत पण असं सांगणार नाही, भगवंताला सुद्धा कर्म करावं लागतं. आकार धारण केला की कर्म हे आलंच, आकाराबरोबर करावंच लागतं ते. श्वास हे सुद्धा कर्मच आहे. मग ह्या कर्माच्या बंधनातून किंवा ते बंधन आहे काय आणि त्याच्यातून मुक्ती कशी मिळेल, तेव्हा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, उद्धवा, कर्माचा त्याग तर संभव नाही आहे आणि तो आवश्यक पण नाही आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म होणं. म्हणजे आता ते आपण बोललो, मुक्ती जर असेल किंवा मोक्षप्राप्ती जर असेल तर ती कर्माच्या त्यागानं नव्हे तर कर्मफलाच्या त्यागानं मिळते. आपण इथं आता 3-4 दिवस जे काही केलं तो हा कर्मयोग सगळं आणलं, हे केलं, ते जाताना भगवान श्रीकृष्ण हे जे काही केलेलं आहे हे सर्व काही तुझ्या चरणी अर्पण. हा म्हणजे अर्पण म्हणजे नुसतं म्हटलं मी अर्पण, पण तरीसुद्धा माझं कुणीतरी कौतुक करावं असं वाटतं. असं जर मला वाटत असेल तर तो त्याग नाही होऊ शकत. म्हणजे एकदा केलं, अच्छा करो कुएं में डालो, एकदा केलं की त्याची परत आठवण नाही. प्रमुख स्वामींना हा प्रश्न विचारला होता. प्रमुख स्वामी माहिती आहेत तुम्हाला, अक्षरधामचे, ज्यांनी अक्षरधाम बांधले, म्हणजे जगामध्ये 99 मंदिरं बांधली त्यांनी स्वतः. आणि ते स्वतः 98 वर्षाचे होते आणि त्या 98व्या वर्षीसुद्धा अत्यंत उत्साहानं, डॉक्टर कलामांचे गुरु होते ते. तर प्रमुख स्वामींच्या चरित्रात असं लिहिलेलं आहे की प्रमुख स्वामींच्याकडं एकदा त्यांना विचारलं शिष्यानी की ह्या वयातसुद्धा इतकी एनर्जी तुमची राहते कशी. तेव्हा ते काय म्हणाले, मी दिवसभर जो पत्रव्यवहार करतो, संवाद साधतो, लोकांशी बोलतो, आलेल्या लोकांशी, इकडचं ते त्या मंदिराचं काय, इकडचं काय, ते हिशोब पाहतो, पत्रांची उत्तरं देतो, हे सर्व काही जेव्हा मी सगळं करतो आणि संध्याकाळी जेव्हा मी माझ्या आसनावर जातो तेव्हा मी शांत बसून 10 मिनटं घडलेल्या सगळ्या रोजच्या दिनचर्या जे काय आहे, आज काय घडलं ते सगळं माझ्या गुरुच्या कानावर घालून त्या गुरुच्या चरणी ते सगळं फळ मी अर्पण करतो आणि सकाळी जसा स्वच्छ सूर्य उगवतो तसा मी परत फ्रेश होतो. हे माझ्या ऊर्जेचं रहस्य आहे, असं प्रमुख स्वामींनी सांगितलं. शिकण्यासारखं. आपल्याला जर आदल्या दिवशी टाकलेली पोस्ट जर कुणी लाईक केली नसेल तरी राग येतो. वाढदिवस मला एक गंमतच कळत नाही वाढदिवसाची, पण एक ग्रुप असतो. आता त्या ग्रुपमध्ये नवरा बायको मुलं असतात, समजा असतात कुणी, तर ते घरातल्या घरातच ते मेसेजवर त्या ग्रुपमध्ये टाळतात. का तर ग्रुपला कळलं पाहिजे माझा वाढदिवस. खरं म्हणजे आता अमुक हां माझ्या पत्नीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हे त्यानं ग्रुपवर कशाला टाकायला पाहिजे, पण ते ग्रुपला कळलं पाहिजे असं असतं. माझं मनुष्याचा स्वभाव आहे की कौतुक करावं त्याचं, असं वाटतं त्याला, नाही असं नाही आहे. पण कर्मफलाचा त्याग करताना ह्या गोष्टी थोड्याशा सोडल्या पाहिजेत. माझं कौतुक करतो म्हणून मी करत नाही आहे, माझ्या मनाला आनंद मिळतो, माझ्या चित्तामध्ये भगवंताविषयी एक प्रेम निर्माण होतं. मला एक महाराजांबद्दल एक अंतरंगातून एक उमाळा येतो. हे केलं की त्यांना किती आनंद ते किती आनंदानं ते पाहत असतील, हा भाव आला की मला सुचत नाही आणि म्हणून मी करतो. हा माझा आनंद आहे आणि हा निष्काम आनंद आहे. या आनंदासाठी मी करतो हा भाव असेल तर तो हळूहळू तो कर्मफलाचा त्याग होतो. जे मी करतो
ते माझ्या आनंदासाठी करतो. मी नाम घेतो, मी भगवंतावर नाही उपकार करत, मी माझ्या आनंदासाठी घेतो, कारण तो आनंद रूप आहे. नाम हे जर आनंद रूप आहे, मग मी दुःखी काय? आनंद रूप आहे, त्या आनंद रूप नामाचं. म्हणून ते कर्मफलाचा त्याग. आणि कर्मबंधनात कधीच टाकत नाही, कारण त्या कर्माबरोबर असलेला आपला बंध किंवा आपली आसक्ती ही कर्मबंधनाला कारणीभूत आहे. मुलांना शिकवलं की आपण म्हणतो की शिकवलं, आता त्यांनी नोकरी केली, आता त्यांनी जरा आमच्याकडं पाहावं म्हणून आपण शिकवतो. किंवा बघा, वांजगाईला कोणी चारा घालतं का? ती दूधच देत नाही. म्हणून जोपर्यंत दूध देते तोपर्यंत त्या गाईला सांभाळलं जातं, नंतर ते दिलं जातं त्या कसायाकडं वगैरे. म्हणजे असं आहे की आपलं कुठल्याही कर्माला आसक्तीचं बंधन आहे, आपल्या इच्छांचं बंधन आहे. म्हणून कर्मबंधनाचा त्याग होत नाही. आणि जेवढी कर्म आहे, जेवढी आपली ऐच्छिक कर्म आहे, जेवढी आपण ती कर्म करतो, ती सगळी परत जन्ममृत्यूच्या चक्रात सोडत असतात. त्या कर्माचा हिशोब संपल्याशिवाय एक लक्षात घ्यायचं की मी केलेलं कर्म आणि त्याचं फळ हे फक्त मलाच भोगावं लागतं. कर्माचं फार मोठं हे तत्व आहे की माझ्याकडून घडलेलं कर्माचं जे फळ आहे ते शोधत मला येतं. शोधत महाभारतामध्ये कथा आहे, एक लक्षगाई घेऊन एक गुराखी जात असतो, रानातनं जातो. त्या गायींच्या बरोबर एक वासरही असतात. जात असताना एक वासरू त्या झुडपामध्ये अडकतं. अडकल्यानंतर ते गायीसुद्धा त्या परत पुढं जात असतात ना, पुढं गेलेले असतात. ते झुडपामध्ये अडकलेलं बघतो आणि मग तो त्या झुडपातून त्या वासराला सोडवतो. सोडवल्यानंतर ते वासरू जे पळतं ते त्या लक्ष गायी ज्या निघालेल्या आहेत त्यामधली बरोबर आपले आई शोधतं आणि तिथं जातं. तसं कर्माचं फळ बरोबर शोधत आपल्याला येतं. म्हणून मी केलेलं कर्म मलाच भोगावं लागणार. म्हणून तुझ्यासाठी मी पाप केलं असं कधी म्हणायचं नाही आणि करायचं नाही, कारण ते फळ मला शोधत येतं. ते फळ दिल्याशिवाय, भले ते कर्माचं चांगलं फळ असो किंवा दुःखदायक असो, पण ते फळ घ्यावं लागतं आपल्याला. हां, त्याग करू शकतो आपण फळाचा, पण ते फळाचा परिणाम आहे तो घेतोच आपण. म्हणजे सुखाचं किंवा दुःखाचं जे कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला किती जरी इच्छा नसली तरी वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. पण ते गुरुकृपेनं काय आहे, ते महाराज म्हणायचे ना, तुमचे भोग तुम्हाला सोसतील अशाप्रमाणे मी करतो. म्हणजे 7 दिवसाचा ताप रोज थोडं थोडं आणून 7 दिवसाचा ताप, एका दिवसाचा ताप 7 दिवसात संपवतो. तसा भोग जे आहे, पण म्हणून सतत आपण तसंच काय, महाराज आपलं चला कधीतरी हळूहळूच करतात ना, मग काय हरकत नाही आपल्याला, असं नव्हे. ते सांगण्याचा मागचा उद्देश असा आहे की गुरुच्या आपल्याला आपल्या मागच्या जन्माचं आपली कर्म आपल्याला ठाऊक नाही आहे आणि ती तर भोगावी लागणार आहे, पण ती भोगत असताना त्याची जाणीव तो करू देत नाही. कर्माचं फळ तर भोगावं लागणार आहे. नामाची किंवा गुरुकृपेची गंमत अशी आहे की जेव्हा ते मी फळ भोगतो, म्हणजे समजा मी सतत एक उदाहरण देतो की जखमेला टाके घालायचे असतील तर भुलीचं इंजेक्शन देतात तेवढ्या जागेला, ॲनेस्थेशिया करतात आणि ते इंजेक्शन देतात आणि मग त्यानंतर ते टाके घालताना काही दुखत नाही. तसं नाम हे भुलीचं इंजेक्शन असतं. दुःखाची जाणीव होत नाही, पण दुःख असतं. त्या कर्मफलाचा एक तो परिणाम आहे की त्या आपल्याला ते दुःख असतं, पण त्याची जाणीव नसेल तर असलं तरी बिघडत नाही, असली तरी बिघडत नाही. म्हणून कर्मबंधन जे आहे, ह्या जगामध्ये जगताना आपली सारी कर्तव्य करावीत, पण मन मात्र माझ्यातच स्थित करावं. आपली सगळी कर्तव्य करावीत. प्रापंचिक कर्तव्य करत असताना मन मात्र त्याच्या पुढं लागलं पाहिजे. म्हणजे म्हणाले महाराज फार छान उदाहरण द्यायचे की जशी आई आहे ती पोळ्या लाटत असते आणि तिचं बाळ खेळत असतं. ती पोळ्या लाटताना ते बाळ पण काय करतं याच्याकडं पण लक्ष असतं तिचं.
पण पोळ्या लाटणं हे तिचं प्रॅक्टिसचं काम आहे रोजच्या. त्यामुळे ती पोळ्या लाटता लाटता बाळाकडे पाहत असते. तर गुरु काय करतो तसं महाराज म्हणाले की तसं आपलं नामाकडे लक्ष पाहिजे, तसं आपलं मन भगवंताकडं गुरुकडं पाहिजे. आणि मग त्यावेळेला गुरु काय करतात तर आपण ते बाळ समजा वर पायरीवरनं असं वर चढत असेल ना तर आई पटकन येते आणि मागच्या मागं उचलते. तसं गुरु जर आपण जर कुठल्या तरी धोक्याच्या वळणात जातो तर मागच्या मागं असं उचलतं. म्हणजे आपल्याला बस मिळत नाही, तिथं जाऊच देत नाही, तिकीटच कॅन्सल होतं. ते मागच्या मागं उचलण्यासारखं आहे. इतके प्रेमळ आहेत गुरु, गुरु इतके प्रेमळ असतात. म्हणून त्या कर्मबंधनातून मुक्त हो आणि त्या कर्माची आसक्ती ठेवू नको. तेच तुझ्या खऱ्या दुःखाचं कारण आहे. भगवंताला आणखीन एक प्रश्न विचारला की उद्धव म्हणाला, हे भगवंता, मन फार चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिर कसं करावं हा प्रश्न विचारला उद्धवाने. चंचल मनाला स्थिर कसं करावं. तेव्हा भगवंताने सांगितलं, उद्धवा, मनाला जबरदस्तीनं जिंकता येत नाही, त्याच्यावर जबरदस्ती करून चालत नाही. तू अजिबात जायचं नाही बरं का इकडं असं म्हटलं तर ते मुद्दामून जाणार. आता अजिबात तो विचार करू नको असं म्हटलं मनाला तर ते 100 नाही त्याच्यापेक्षा 10पट विचार आणतं. त्याला जबरदस्तीनं जिंकता येत नाही. त्याला एकच आहे, मग भगवंताने सांगितलेलं बघा, उद्धवा, सतत नामस्मरण, सत्संग आणि भक्तीनं ते शांत होतं. मनाला स्थिर करायचं असेल तर सतत नामस्मरण, सत्संग आणि भक्ती. आता आपण एक आहे की आपण नामस्मरण सतत म्हणजे तसा अभ्यास करू शकतो सतत नामस्मरणाचा. सत्संग काय आपल्याला रोज मिळू शकत नाही, पण सद्ग्रंथाचं वाचन रोज का असेना थोडी ज्ञानेश्वरी एखादी वाचावी, एक जास्त नाही, 10 ओव्या सकाळी समजा वाचल्या, दिवसभर त्या डोक्यात राहिला तर त्याचं चिंतन होत जातं, माऊलीला काय सांगायचं. म्हणजे थोडंसं आपण डायव्हर्शन होतो तिथून. नाथ भागवत म्हणा असेल किंवा आणखीन बरेचसे ग्रंथ घरात असावेत. आपल्या ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ असले पाहिजेत. आपल्या घरात जी लहान मुलं असतात ना, भले त्यांना ते वाचत न वाचत पण त्या ग्रंथांच्या दर्शनानं कधीतरी त्यांना वाचायची बुद्धी होईल. ग्रंथ म्हणजे भगवंताचं ते ग्रंथ स्वतःचं स्वरूप आहे. भागवतामध्ये उद्धवालाच भगवंताने गेलं, उद्धवा, मी भागवताच्या रूपाने या पृथ्वी तलावर आहे. जो भागवत ग्रंथाचा अभ्यास करतो तो माझंच दर्शन घेतो. भागवताच्या रूपानं मीच आहे असं सांगितलेलं आहे. वाङ्मयीन मूर्ती आहे भगवंताची. ज्ञानेश्वरांची वाङ्मयीन मूर्ती आहे. त्यामुळे हे ग्रंथ आपल्या घरात असले पाहिजेत आणि त्याचाच संग करावा. भगवंताचं प्रेम, अर्चन, पूजन, पण त्याचा केंद्रबिंदू मात्र नाम ठेवावा. आपण सगळं करावं, सकाळ संध्याकाळ आरती करावी किंवा पूजा करावी, सगळं करा, पण केंद्रबिंदू मात्र नाम. ते नाम चांगलं होण्यासाठी करायचं आहे. आपण समजा टी व्हीवरची सिरियल बघून जर नामाला बसलो तर ते नामस्मरण होईल का. परवा मला कालच कोणीतरी विचारलं की आम्हाला सांगितलं की टी व्ही बघत नामस्मरण केलं तरी चालतं आहे. म्हटलं फक्त टी व्ही बघतच करायचं असं नाही आहे. टी व्ही समजा जर बघितला तेव्हासुद्धा चालेल, नाहीतर नुसतं माझ्या टी व्ही लावल्याशिवाय माझं नामच होत नाही असं नको व्हायला. तर त्याचा काहीतरी म्हणजे विपरीत अर्थ नको व्हायला. तर ते नामस्मरण किंवा ती भक्ती, ते भगवंताचं प्रेम, त्याच्याविषयी आठवणं, त्याचं चरित्र आठवणं, ते उत्सव आठवणं. अनेक उत्सव होतात ते आठवण्यासाठीच आहे, कसे काय पद्धतीने. त्या संघामध्ये सुद्धा आपलं स्मरण चांगलं होतं आणि त्यानं मन शांत होईल असं म्हणाले. पुढं म्हणाला उद्धव, हे कृष्णा, खरा भक्त कोणाला म्हणावं. तेव्हा भगवान म्हणाले, उद्धवा, जो सुखदुःखात समान राहतो, सर्वांच्यावर प्रेम करतो, अहंकारापासून दूर राहतो, तोच माझा खरा भक्त आहे. जो सुखदुःखे समे कृत्वा लाभो लाभ जया जयो असं म्हणतं ना. सुखदुःखामध्ये सम राहतो. सुख आलं त्याची इच्छा. थोडक्यात सांगू एका वाक्यात,
त्याच्या इच्छेनं जगणं म्हणजे सुखात राहणं. त्याच्या इच्छेनं जगणं, तुझी इच्छा, जे घडेल ते त्याची इच्छा. असं झालं त्याची इच्छा, तसं झालं त्याची इच्छा. त्याच्या इच्छेनं जगतो तो सुखात राहतो. पुढे म्हणाले माया म्हणजे काय. भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिले. मायेची फार छान व्याख्या कृष्णाने सांगितले आहे. म्हणाले उद्धवा, जे नश्वर आहे ते शाश्वत समजणं म्हणजे माया. सुंदर आहे. जे नश्वर आहे ते शाश्वत समजणं म्हणजे माया. म्हणजे आता आपलं देहापासून ते झाडापर्यंत सगळंच नश्वर आहे, ते सगळं माया आहे. उद्धवाला हे सांगतोय का भगवंत? उद्धवाची तयारी करतोय की मी जाताना, मी जेव्हा हा देह सोडेन तेव्हा तुझी मनाची स्थिती काय असली पाहिजे, त्या स्थितीची पूर्वतयारी भगवान करून देतात. आणि त्या निमित्तानं उद्धव आहे ते प्रश्न आहेत. जे नश्वर आहे ते शाश्वत समजणं म्हणजे माया. मग आपल्याला असं वाटतं घर बांधलं ते काय आपल्याला ठाऊक आहे का? आता पूर्वी आता वाडे गेले, आता तिथे अपार्टमेंट आले. त्या वाडा बांधणाऱ्यांना जे कोणी आजी आजोबा होते त्यांना ठाऊक होतं काय वाडा पाडतील, त्या वाड्यावर किती प्रेम केलं असेल त्यांनी. आपल्याला ठाऊक आहे का हे घाट बांधलेलं घर माझी मुलं नीट ठेवतील, ही खात्री आहे का? नाही आहे. म्हणजे जे नश्वर आहे ते आपण शाश्वत ठेवण्यासाठी सतत धडपड करत राहतो. रजनीश म्हणाले आपण घरात राहताना धर्मशाळेत राहतो असं करावं, असं राहावं असं म्हणजे कसं की कसं असतं आपलं ममत्व असं असतं. आता आपण समजा गोंदवल्याला गेलो, गोंदवल्याच्या आपण त्या खोल्यात देतात, खोलीमध्ये गेलो आहे का तिथं नळ गळतो आहे किंवा आणखीन काहीतरी भिंतीला काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा ते भिंतीवरचं काहीतरी निघालेलं आहे. जेव्हा ते आपण पाहतो तेव्हा आपण काय करतो? नळ गळतो जरासा, भिंतीचे पोपडे निघालेले आहेत. मग आपण काय करतो? आपण म्हणतो आज आणि उद्या 2 दिवस राहायचं आहे. आपल्या लक्षातसुद्धा येत नाही आणि आपण लक्ष पण देत 2 दिवस, उद्या तर जायचं आहे संध्याकाळी, रिझर्वेशन बुकच आहे त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी जायचं आहे. ठीक आहे, असू दे की राहायला काय होते त्यात, हे आपण बघतो. आपण म्हणजे काही लोक जेव्हा तिथं राहतात तिथला केअरसुद्धा काढून येत नाहीत. खोलीतला आपण केलेला केअर तो सुद्धा काढण्याची आपली बुद्धी होत नाही, कारण ते आपलं नाही आहे, ते आपलं नाही आहे. आणि नंतर जेव्हा आपण घरी येतो आणि आपला घरातला नळ गळत असतो तेव्हा आपण काय करतो? लगेच प्लंबरला बोलवून तो नळ दुरुस्त करून, ते पोपडे पडले असेल तर त्या गवंड्याला बोलवून ते भिंत व्यवस्थित करायला प्रयत्न करतो, रंग लावतो. हे का? ते माझं आहे, हे शाश्वत आहे, हे टिकणार आहे, हे माझ्यासाठी आहे म्हणून मी ते नीट करतो. पण जे नीट करतो ते राहणारच नाही आहे, ते जाणार आहे. आणि ते जाणार आहे हे ज्याला समजत नाही तो मायेच्याच राज्यात, अधिराज्यात राहतो, सतत त्याच्यातच तो राहतो. थोडं जरासं फास्ट घेऊया आपण, फास्ट घेऊया. भगवंताने विचारलं जीवनामध्ये, उद्धवाने विचारलं की जीवनामध्ये शांती कशी मिळेल, कारण शांती ही आनंदाच्या पलीकडची अवस्था आहे शेवटची. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं उद्धवा इच्छा कमी करा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, कर्म करीत राहा, म्हणजे शांती आपोआप मिळेल. किती सुंदर आहे ना, त्याच्यात फार काय विश्लेषण करण्यासारखं नाही. इच्छा कमी करा. जसं जसं थोडं थोडं आपल्याला आता तसं थोडं इच्छा तर कमी करत गेलं पाहिजे. हे असं पाहिजे, ते तसंच पाहिजे, तसंच पाहिजे, एवढे कपडे लागतातच मला. आपल्याला घालायला एक जोड चप्पल बरोबर आहे, साधे सुटसुटीत कपडे पण बरोबर आहेत. आपल्याकडं 50 शर्ट्स, 50 पॅन्ट्स, 4-5 जोड चप्पलाचे, म्हणजे सगळं असं असतं. त्यानं इच्छा वाढत जातात आणि जेवढं ते अग्नीत घातलेल्या तुपासारखं आहे, जसं जसं ते
आपण नवीन नवीन आणतो तसं नाविन्याची आवड निर्माण होते. आपण शोकेसमधली बाहुली बघून कपडे घेतो आणि आपण महागाचे घेतो, पण त्या बाहुलीला सुद्धा महागाचे घातलेले असतात. पण ते समोर शोकेसमध्ये बघितल्यानंतर आपली तीव्र इच्छा होते घ्यायची. त्या इच्छा निर्माण करणाऱ्याच ॲडव्हर्टाईज असतात सगळ्या. म्हणजे त्याच्यासाठीच दाखवतात की आपण यावं आणि घ्यावं. पण ते म्हणाले की इच्छा कमी करा. मी एकदा असं अगदी गोष्ट म्हणून सांगतो. मी गुरुदेवांना विचारलं होतं की असं एक, मी काय डिटेल सांगत नाही, पण असा एक मला जॉब आला तो करू का वगैरे. तर ते म्हणाले नको. मग हे कसं आहे, तर ठीक आहे, हे एवढे पुरतात का? नाही, ते त्याला महिनाअखेरीला पुरत नाही. तेव्हा ते म्हणाले गरजा कमी कर म्हणजे पुरतील. मला सांगायचं आहे काय, गरज कमी झाली की पैसे पुरतात. आपल्या गरजा जेवढ्या वाढवत जाऊ तेवढ्या आपल्या ते इच्छाही वाढत राहतात. आता उद्धव म्हणतो, उद्धवा भगवंता, मी तुझ्यापासून दूर राहण्याचं दुःख मी कसं सहन करू शकतो. तेव्हा उद्धवाला म्हणतो, उद्धवा तू मला फक्त प्रेम दे. तुझ्या प्रेमामध्ये मला ठेव, म्हणजे मी तुझ्याजवळच आहे. कारण माझं प्रेम व्यापक असल्यामुळं, माझं प्रेम विशाल असल्यामुळं, तू जेवढं माझं प्रेमानं स्मरण करशील तेवढं तुला एकटेपणाची किंवा दुःखाची जाणीव होणार नाही. सतत तू माझ्यावर प्रेम कर. आणि नंतर एक ते सांगितलं, एक थोडंसं ते सांगितलं भगवंतांना, म्हणजे तो नाथ भागवतातला 29वा अध्याय आहे. 29वा अध्याय त्याला परमार्थ निरूपण असं म्हटलं. नाथ भागवतातल्या 29वा अध्याय फार फार महत्त्वाचा म्हणतात भागवतातला. म्हणजे श्रीमद भागवतातला नव्हे, नाथ भागवतातला 29वा अध्याय, ज्याच्यामध्ये उद्धवाला परमार्थ निरूपण केले. त्यातले थोडेसे आपण अंश बघूया. परमार्थ निरूपण. भगवान म्हणतात उद्धवाला, जो मनुष्य सर्व कर्म मला अर्पण करतो, माझं स्मरण करतो, सर्व जीवांमध्ये मला पाहतो, अहंकार सोडून भक्तिभावानं माझी सेवा करतो, तो मला अत्यंत प्रिय असतो. यज्ञयाग तपयज्ञ हे अशा कठोर साधना करण्यापेक्षा, अशा कठोर साधना या कलियुगामध्ये शक्य नाहीत. कारण भगवंतानी देह ठेवला आणि नंतर लगेच निजधामाला गेलेल्या दिवशी कलियुग सुरू झालेलं आहे. त्यामुळे या कलियुगामध्ये भक्तीच सर्वश्रेष्ठ आणि भगवंताचं नामसंकीर्तनच सर्वश्रेष्ठ साधन घडेल. कारण यज्ञ, दान, तप ह्या अशासाठी ज्या पद्धतीची शुचिर्भूतता लागते तशी शुचिर्भूतता ह्या कलियुगामध्ये शक्य नाही. म्हणून एका नामानंच सगळं काही प्राप्त होऊ शकेल असं भगवंताने सांगितलं. आणि निष्काम भक्ती मला अधिक प्रिय आहे. सर्व प्राण्यांची दया करावी, मैत्रभाव ठेवावा. माऊलींनी पण तेच सांगितलं ना तसं, मैत्र जीवाचे. विनाकारण कुणाची निंदा करू नये, विनाकारण कुणाला बोलू नये. साधकांच्यात तर हे फार संघर्ष आहे बरं का. मी किती जास्त चांगला आहे हे दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू असतात. परमार्थासारखे संघर्षच नाहीत कुठं. परमार्थिक साधकांच्यात जेवढे संघर्ष आहेत, तो काय करेल कुठल्या वेळेला काही सांगता येत नाही. आणि ते सात्विक संघर्ष नसतात. त्याची साधना कशी काय एवढी चालली, माझी का होत नाही, मग त्याची कमी करावी कशा पद्धतीनं, किंवा काय किंवा त्याच्यात काय दोष आहेत हे आपण पाहत राहतो. तर अशा पद्धतीचं ते पाहणं सुटलं पाहिजे. तर सगळ्यांची मैत्रभाव ठेवावा, सर्वांशी समभाव ठेवावा, मित्रत्वानं पाहावं. सगळे आपलेच आहेत. एखादा चुकू दे ना. चुकला तर आपण त्याला सांगावं. आणि अरविंदांच्या मदर म्हणायच्या तशा की तुम्हाला दुसऱ्याची चूक जर सुधारता येण्याची शक्ती असेल तरच सांगा,
किंवा ती चूक जर तुमच्याकडनं झाली असेल किंवा तुमच्याकडनं होत असेल तर सांगायचा तुम्हाला काही अधिकार नाही. पण सांगताना पण अत्यंत प्रेमानं सांगावं, प्रेमानं दाखवावं चूक. शक्यतो आपल्या अंतःकरणात सतत सर्वांच्याबद्दल तो प्रेमभाव ठेवावा. नंतर एक सांगितलं की मनुष्यानं विषयभोगामध्ये आसक्त न होता आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करावा. संसारातील सर्व वस्तू नश्वर आहेत, फक्त परमात्मा सत्य आणि शाश्वत आहे. हे चालं मगाशी. सगळ्या वस्तू नश्वर आहेत, सगळं जाणार आहे. परमात्मा एकमेव सत्य आहे, नाम एकमेव सत्य आहे. तो आहे ह्यापणानंच दाखवता येतो. ते आपण जरी गेलो तरी तो आहेच. त्याचं आहे पण कधीही जाऊ शकत नाही. तो आहे आणि सत्य तेच म्हणजे सद्रूप म्हणतो, ते सद्रूपतेनं तो सतत आहे आणि परमात्माच तेवढा सत्य आहे. जो भक्त सुखदुःख, लाभहानी, मान अपमान यामध्ये समभाव ठेवतो, त्याचं मन स्थिर होतं. अशा भक्ताला माझे परमधाम प्राप्त होते. सुखदुःख, मान अपमान. मला असं जरासं सांगताना हा 29वा अध्याय असो किंवा काय, हे सगळं मला वाटतं मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये आहे. साधारणतः शब्द बदल असेल कदाचित थोडाफार, पण गाभा सगळा तोच आहे. मग ब्रह्मानंदाने सुद्धा मोक्षप्राप्तीचं रहस्य सांगताना ह्याच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय ते घरदार, जमीन जुमला, हे सगळं काही अशाश्वत आहे. हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे जे भगवंतानी सांगितलं तेच ब्रह्मानंदाने पण सांगितलेलं आहे. म्हणजे ते ॲथॉन्टिक आहे, ॲथॉन्टिक आहे. तर उद्धवा, तू माझ्या ज्ञानाचा श्रद्धेनं स्वीकार कर, त्यामुळे मोह, शोक आणि अज्ञान हे तुझं नाहीसं होईल. त्यानंतर भगवान उद्धवाला म्हणतात, आता हा शेवटचा प्रश्न उद्धवाला सांगतो की उद्धवा, तुला ब्रह्मज्ञान पूर्णपणे समजलं का रे? तुझं दुःख, तुझा मोह, तुझा शोक हा सगळं नष्ट झालं का? तेव्हा उद्धव म्हणतो, कृष्णा, तुझ्या कृपेनं माझा मोह नष्ट झाला. आता मला आपल्या चरणावर अखंड भक्ती ठेवायची आहे. त्यासाठी मला तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या. आणि त्यावेळेला भगवंतांनी आपल्या पादुका दिलेल्या आहेत आणि बद्रिकाश्रमला जायला सांगितलेलं आहे. उद्धव बद्रिकाश्रमला जायला निघाल्यानंतर त्यानं 2-3दा मागं वळून पाहिलं. भगवंताच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. भगवंत एकदम उठतात आणि असा हात केल्यानंतर उद्धव पळत येतो आणि भगवंताच्या कडेवर बसतो येऊन. आणि भगवंत त्याला कवेत घेतात आणि भगवान सुद्धा रडायला लागतो. उद्धवा, हे प्रेम, हे जे प्रेम आहे, हे जे निष्काम प्रेम आहे, हे मी निजधामाला गेल्यावर सुद्धा विसरणार नाही. तुझं जे प्रेम आहे. आणि परत थोडं त्याला सोडून त्याचा त्यावेळेला भगवंताचा शेला असा तो निळ्या म्हणजे आकाशा कलरचा शेला असतो, तो शेला वगैरे सगळं पडलेला असतो. उद्धवाला त्यानं जवळ घेतलेलं असतं आणि उद्धव निघून जातो. नाथाने फार सुंदर ते असे नाथ फार सुंदर रंगवून सांगतो. तर उद्धव निघून जायला सुरुवात करतो आणि भगवंत उद्धवाला सांगतात, निरोप देतात. भगवंत जातो, उद्धव जातो. भगवंत तिथून अगदी हळूवार पावलानं शांतपणे एका अश्वत्थाच्या झाडाखाली येतात. अश्वत्थाच्या झाडाखाली आल्यानंतर आपला असा शेला असो तो त्यांनी पसरलेला आहे त्या झाडाच्या इथे. आणि भगवान असे बसलेत. उजव्या मांडीवर डाव्या मांडी आहे त्यांची आणि डाव्या मांडीचा अंगठा बाहेर आहे. आणि भगवंताने असं नुसतंच वर पाहत आहेत. तेवढ्यात दारुक आला. दारुक भगवंताचा सारथी. दारुकाला सांगितलं भगवंताने
दारू का? आता तू हा रथ घेऊन जा, आता मला ह्या रथाचा उपयोग नाही. हा रथ तू घेऊन जा. दारू सुद्धा रडायला लागतो. भगवंत त्याला सांगतात, द्वारकेत जा, बलरामाला सांग की मी प्रस्थान करतोय आता म्हणून. आणि दारू जातो. त्यानंतर भगवान एकटेच असतात. थोड्या वेळाला एक बाण मारणारा जो असतो, त्याचं नाव मला आठवत नाही आता, तो भगवंताच्या अंगठ्याला हरणाचं मुख समजतो आणि हरिण आहे समजून तो बाण मारतो आणि तो बरोबर भगवंताच्या अंगठ्यात जातो. त्याला लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण बसलेला आहे. तो घाबरून येतो परत. भगवंता मला क्षमा कर, मला वाटलं हे हरिण आहे आणि मी मारलं, मी मृगया करायला आलो होतो आणि माझ्या हातून चुकून हे झालं, मला क्षमा करी. केवढं मोठं पाप घडलं. तेव्हा भगवान म्हणतात की तू रडू नकोस, माझीच इच्छा होती की तू असं करावंस. माझी इच्छा होती की तू असं करावंस, त्यामुळं तू स्वतःला दोषी मानू नकोस, तुझं सगळं कल्याण होईल, तू आता जा इथून, मला एकट्याला शांतपणे. आणि त्यावेळेला ऋषीमुनी वगैरे येतात, भगवंताला प्रार्थना करतात, भगवंत आता निघायची वेळ झाली, निजधामाला जायची वेळ झाली, अवतार समाप्तीची वेळ झालेली आहे, आता आपण निघावं. भगवान तिथं आपला देह सोडतात आणि निजधामाला जातात. अशा पद्धतीनं नंतर उद्धव बद्रिकाश्रमला जातो. तिथं त्याला विदुराची भेट होते. विदुराला सांगतो भगवंत गेलेला आहे. अर्जुनाला कळतं, कारण अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं असतं की ह्या द्वारकेमधल्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांना तू घेऊन जा हस्तिनापूरला, कारण त्यांचं रक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून काही स्त्रियांना घेऊन अर्जुन जेव्हा रथातून निघून जातो आणि जाता जाता जंगलामध्ये एक दरोडेखोर, डाका घालणारे टोळी त्यांच्यावर हल्ला करते. गांडीव असलेला अर्जुन त्या दरोडेखोराबरोबर हरतो आणि तो हस्तिनापुरात जातो. हस्तिनापुरात गेल्यानंतर धर्मराज विचारतो, अर्जुना तू आलास, सगळं कुशल मंगल आहे, तू चेहऱ्याला दुःखी काय दिसतोस एवढा? म्हणजे चेहऱ्यावर दुःख काय, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं, काय झालं तुला? तो म्हणतो, दादा येताना जंगलामध्ये मी एका दरोडेखोऱ्याकडनं हरलो रे. तू गांडीवधारी असताना दादा माझी शक्ती निघून गेली, माझा कृष्ण गेला. आणि अर्जुन तिथं बसतो आणि त्यावेळेला व्यास आलेले आहेत राजवाड्यामध्ये आणि त्यावेळेला त्याला सांगतात धर्मराजाला, आता तुमची पण काळाची पावलं ओळखा आणि तुम्ही स्वर्गगमनाची तयारी करा. त्यानंतर मग परीक्षिताला राज्याभिषेक करून ते पण पांडव पण स्वर्गाला जातात. म्हणजे त्यानंतर सगळं ते कलियुग सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीनं भगवंताने उद्धवाला समजावलं, उद्धवाला ज्या पद्धतीचा उपदेश दिला, ज्या पद्धतीनं जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आचरण कसं केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणात करुणा कशी असली पाहिजे, आपण कसं प्रेम केलं पाहिजे. जाताना एक लक्षात घेतलं पाहिजे की एकच मागणं मागायचं आहे भगवंताला की मरताना तुझं स्मरण राहू दे मुखामध्ये आणि डोळ्यासमोर तू असावास आणि मुखामध्ये तुझं नाम असावं आणि त्याच्यामध्ये मरण यावं, बाकी काही नको. हे एवढंच. शेवटचा दिवस गोड व्हावा ह्यासाठी जगायचं आहे. बघा, कृष्णानं आपल्या जीवनातून हेच प्रतिबिंबित केलं की मी इतका कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवान शक्तिमान असणारा मी
जाताना मी सगळंच बुडवून निघालो आहे, सगळंच सोडून निघालेलं आहे. तर तुम्ही अशाश्वत गोष्टीवर प्रेम करून तुमच्या जीवनातमधले अमूल्य वेळ, अमूल्य काळ, जोपर्यंत हातपाय धड आहेत, जोपर्यंत निरोगी आहोत तोपर्यंतच केलं तरच होणार आहे, नंतर नाही होणार. म्हातारपणाची स्थिती काय असते ते ज्याला त्या बेडवर पडलेलं आहे त्यालाच कळतं. आपल्याला कंटाळू नये लोकांनी आणि आपलं जगणं रोजचं ताजं असावं. आपण हवेसे आहोत असं वागावं घरात आणि हवेसे आहोत तोपर्यंत जावं. तर ते करताना अशा पद्धतीनं आपण इतका छान उत्सव झालेला आहे. इथून काहीतरी प्रेम घेऊन जाऊया, भगवान कृष्णाचं प्रेम घेऊन जाऊया. हे खरं, हे सगळं घडलं आहे, हे घडवणारा तो आहे. फक्त ते सर्वांच्या हातून घडतं हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. बाकी घडवणारा खरोखर तो आहे, त्याच्या हातात आहे सगळं, तो करू शकतो सगळं. तो हे सुवर्णाचं पण मंदिर करू शकतो क्षणामध्ये, त्याला काही कठीण नाही आहे. पण कष्टानं प्रेमानं करणाऱ्याविषयी त्याला कौतुक आहे आणि भगवंताला कौतुक आवडतं, त्याच्यावर प्रेम केलेलं आवडतं. ते प्रेम आपण आपल्या घरी घेऊन जावं अशी आज आपण भगवान गोपालकृष्णाच्या चरणी प्रार्थना करू आणि आजच्या प्रवचनाला विराम देऊ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.